सिन्नर तालुक्यातील हिवर गावात नाताला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। हिवर गावातील पाटीलराव ढेपले यांची कन्या श्रद्धा पाटील ही 11 मार्च 2024 रोजी पोलीस भरतीचा फॉर्म भरायला गेली असताना सुमारे 3 वाजेपासून बेपत्ता असल्याचे समजल्याने पाटीलराव निवृत्ती ढेपले यांनी सिन्नर पोलीस स्टेशन येथे आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली। भावबंदकीच्या वादातून पाटीलराव ढेपले यांच्या सख्या चुलत भावाचा मुलगा महेश ढेपले यानेच सखी चुलत बहिणीला फितवून पळून नेल्याचे समोर आले आहे। महेश ढेपले बेपत्ता असल्याची तक्रार देखील नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे नोंदवण्यात आली आहे, परंतु 40 दिवस उलटूनही कोणतीच कारवाई करण्यात आली नसून सिन्नर पोलीस स्टेशन व MIDC पोलीस स्टेशन चालढकल करत असल्याचे दिसत आहे। ढेपले परिवारातील भावबंदकीतील वादामुळे हा प्रकार घडल्याचे फिर्यादीचे म्हणणे असून मुलीच्या जीवाला संशयिताने काहीतरी बरे वाईट केले असावे असा संशय व्यक्त केला आहे। सिन्नर पोलिसांनी त्वरित या गुन्ह्याची दखल घेऊन मुलामुलीचा शोध घ्यावा असे मुलीच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे। नमस्कार, मी भास्कर निवृत्ती ढेपले, राहणार हिवरगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक। माझी पुतणी श्रद्धा पाटीलराव ढेपले या 11 मार्च रोजी सिन्नर येथे पोलीस भरतीचा फॉर्म भरायला गेलेली असताना ती तिथून पळून नेलेली आहे। पळून नेणारे संशयित महेश रमेश ढेपले, रमेश सुरेबान ढेपले आणि सहकार्य करणारे विठ्ठल सुरेबान ढेपले, सुरेबान कारभारी ढेपले हे आमचेच भावबंद आहेत। आणि भावबंदकीमध्ये सख्या चुलत भावाची मुलगी ही म्हणजे जी मुलगी पळून नेली ज्या मुलाने, ते दोघं सख्खे चुलत बहीण भाऊ आहे। आणि अशा अवस्थेमध्ये आमचा भावबंदकीचा बदला घेण्यासाठी यांनी सर्व एकट कारस्थान रचलेलं आहे। आमच्या मुलीचं लग्न 5 एप्रिलला जवळ आलेलं असताना 15-20 दिवस आधी हा कांड केलेला आहे। याची मिसिंग आम्ही मुलीची सिन्नर पोलीस स्टेशनला दाखल केलेली आहे 12 मार्च रोजी। आणि 12 मार्चपासून तर आजपर्यंत 20 एप्रिलपर्यंत आम्हाला पाहिजे तसा रिस्पॉन्स भेटला नाही आणि आम्हाला कुठलीही बातमी ही लागत नाही आहे की आमची मुलगी आहे की तिचं काही यांनी केलं आहे। ऑलरेडी ज्या मुलाने ती पळून नेली त्याच्या वडिलांवरती पहिल्यापासूनच बाल गुन्हेगारीच्या केसेस दाखल आहेत, यांच्यावरती बलात्काराच्या केसेस दाखल आहेत। असं असताना आमच्या मुलीचं केलं काय हे स्पष्ट आम्हाला दाखवण्यासाठी ती मुलगी आमच्या समोर आणावी अशी सिन्नर पोलीस स्टेशन यांना विनंती आहे। आणि सिन्नर पोलीस स्टेशनकडून आम्हाला आज 40 दिवसामध्ये पाहिजे तसा रिस्पॉन्स भेटलेला नाही आहे। त्यामुळं आमची जनतेला पण विनंती आहे, जे हा व्हिडिओ बघतील त्यांनी जास्तीत जास्त शेअर करावा, जास्तीत जास्त न्यूज शेअर करावी। आणि कुणाला जर समोर हे 2 चुलत बहीण भाऊ जर दिसले तर त्यांनी कृपया पोलीस स्टेशनला किंवा नियरेस्ट पोलीस स्टेशनला त्यांना जमा करावे। थँक्यू। स्टार न्यूज ब्युरो, सिन्नर।